श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, जेव्हा एखादा व्यक्ती जन्माला येतो तेव्हा त्याच्या जन्माचा दिवस, त्याच्या जन्माची तिथी, त्याच्या जन्माचा वार, त्याच्या जन्माचा महिना आणि त्याच्या जन्माचं वर्ष हे त्याच्यासाठी भाग्याचं निशाणी असते. आणि त्याच्या जन्म महिन्यावर, जन्म तारखेवर आणि जन्मसालावर त्याचं भविष्यसुद्धा तो जाणून घेऊ शकतो. कोण व्यक्ती कसा आहे, कसा होईल याचा अंदाजासुद्धा लावता येतो. स्वामी म्हणतात, आयुष्यात आपल्याला शुभ किंवा अशुभ या दोन गोष्टी असतात. नक्कीच या दोन्हीही आपल्याला जाणून घ्यायला हव्या. तर आता आयुष्यात खूप वेळा आपल्या संग काही वाईट घडते आणि ते वाईट का घडतंय याचं उत्तर आपल्याकडे नसते. तेव्हा आपण काय करतो, तर तेव्हा आपण ईश्वराचे नाम स्मरण करतो आणि ईश्वराला प्रश्न विचारतो की हे देवा, माझ्या आयुष्यात फार वाईट परिस्थिती चालत आहे, ती का चालतंय किंवा किती दिवस चालेल याचं समाधान लावा. स्वामी म्हणतात, आयुष्यातील प्रत्येक समस्येचा हल आहे. विश्वास ठेवा, तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजेल. तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचा स्वामींवरती विश्वास असेल, तुम्ही त्यांना मानत असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लक्षात ठेवा, या आयुष्यात तुम्ही खूप काही करू शकता. कदाचित तुम्हाला वाटत असेल की ही गोष्ट माझ्या बसची नाही, ही गोष्ट माझ्याकडून होणार नाही, पण असे विचार करणे चुकीचे आहे. आता तुम्ही तसा विचार करू नका, कारण तुम्ही खूप भाग्यशाली आहात. तुम्ही जे कराल ते होईल, फक्त विश्वास ठेवा. तुमचा जन्म या जगाला काहीतरी नवीन शिकवून देण्यासाठी झाला आहे. या बाकीच्या लोकांप्रमाणे तुम्ही व्यर्थ जन्म घेतलेला नाही. तुमचं आयुष्य भलेही संकटाचं असेल, पण तुमचा येणारा काळ मात्र तुमचं नाव चांगलंच गाजवणार आहे. तुम्ही गेले त्यानंतरसुद्धा तुमचं नाव या जगात राहणार आहे. या जगात आत्तापर्यंत असा कोणताच महान व्यक्ती नाही ज्याला बिना अडचणीचं, बिना संकटांचं नाव गाजवलेलं आहे. आता तुम्हाला वाटत असेल की माझ्या हातून काय घडणार, मला तर कोणतंच काम येत नाही, मी तर कोणत्याच कामाचा नाही. तेव्हा स्वामी म्हणतात, तू सगळ्या कामाचा आहेस बाळा, भिवू नको. तुझ्या हातून एक मोठं कार्य संपन्न होणार आहे. ते कार्य फक्त तुमच्याच हातानं संपन्न होऊ शकते. आता तुमचं आयुष्य पूर्वीप्रमाणे राहणार नाही. येत्या काही दिवसापासून तुमचं आयुष्य एका वेगळ्या स्तराला जाईल. ज्या गोष्टीची अपेक्षा तुम्ही सोडून दिली होती त्या गोष्टी आपोआप आता सत्यात येऊ लागतील. आता विश्वास ठेवा, तुमच्या मनाप्रमाणे गोष्ट व्हायला सुरुवात होईल. आता वेळ बदलली, आता काळ बदलला, आता तुम्हाला बदलायचे आहे. आता काहीही तुम्हाला जसे हवे होते तसे राहणार नाही. सर्व ईश्वराच्या मनाप्रमाणे होणार आहे. ईश्वराने जे काही रणनीती आखलेली आहे त्या रणनीतीप्रमाणे आता तुम्हाला चालावं लागणार आहे. ईश्वर आता तुमच्या मनाप्रमाणे सगळं काही करणार आहे. फक्त तुम्हाला आता ईश्वरावर विश्वास ठेवून आपले कार्य करावे लागतील. ईश्वराने ज्या गोष्टीसाठी तुम्हाला निवडलं आहे त्या गोष्टीबद्दल विचार करून तुम्हाला आता निशंक व्हायचं आहे. तुम्ही फक्त स्वामींचे नाव घ्या आणि आयुष्यात न भिता आपले कर्म करत जा. तुम्हाला यश मिळेल. बाळा, तुला आता काळजी करण्याची काहीही गरज नाही. तुझे काळजी करण्याचे आता जे दिवस होते ते आता संपणार आहेत. यावर्षी तुझ्या जन्मदिवसापासून येणारे सर्व दिवस सुखाचे उगवतील. आता सर्व गोष्टी चांगल्याच घडतील.
आता अतिपरिचय द्यायची गरज नाही. आता लोकांबद्दल जास्त विचार करण्याची गरज नाही. आता लोकांना जास्त महत्त्व देण्याची गरज नाही. आता सर्व काही योग्य आणि तुला जसं हवं होतं तसं होईल. फक्त त्यासाठी तुलाही थोडासा संयम ठेवावा लागेल. तुलाही थोडासा धीर दाखवावा लागेल. जेव्हा तू हे सर्व करशील तेव्हा नक्की आता तुझ्या मनासारखं सगळं होत जाईल. आता तू ज्याबद्दल विचार करतो आहेस ते आता लवकर चांगलं होईल. आता काळजी नाही करायची. आता फक्त देवाचे नाम स्मरण करायचे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला काही आयुष्यात वाईट अनुभव येत असतील आणि तुम्ही इच्छिता की ते अनुभव तुम्हाला नको आहेत, तर त्यावेळी तुम्ही रोज सकाळी उठून आंघोळ केल्यानंतर देवाचे दर्शन करा आणि त्यानंतर महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर एका तांब्यात पाणी घेऊन ते 1 लोटा जल त्यांच्या पिंडीवर चढवा. असे केल्याने तुमचे ते संकटे नाहीसे होतील. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तर सदैव तुमच्यासोबत आहेतच. तुम्हाला आयुष्यात कुठलीही अडचण येणार नाही. तुमचे कर्म तुम्ही योग्य दिशेला करत आहात. आता त्याबद्दल काही पाहण्याची गरज नाही. फक्त जे तुम्ही कर्म करत आहात त्याबद्दल एकदा स्वतःला विचारा की आपण हे योग्य करतो आहो की नाही. तुम्ही ज्या गोष्टी आता तुमच्या डोक्याचा वापर करून मिळवल्या होत्या, कदाचित त्या गोष्टी काही दिवसात तुमच्यापासून दूर जाऊ शकतात. पण आजपर्यंत ज्या गोष्टी तुम्ही तुमच्या मनाने मिळवल्या आहेत, म्हणजेच तुमच्या हृदयाने, तुमच्या दिलाने जे गोष्टी तुम्ही केल्या आहेत, तुम्हाला ज्या आवडतात त्या तुम्ही आवडीप्रमाणे केल्या आहेत, त्या गोष्टीत आता तुम्हाला लवकर यश मिळेल. आता तुम्ही यशस्वी होणार आहात. लवकरच यश तुम्हाला मिळेल. आत्तापर्यंत जेवढे काही कष्ट मेहनत तुम्ही केली होती ती आता फार पुरेशी झाली. आता सर्व चांगलं होईल. आता मेहनत खूप झाली. आता त्या मेहनतीचे फळ आनंदी होऊन भोगण्याची वेळ आली आहे. आता तुमच्या आयुष्याचे खरे सुखाचे दिवस चालू होतील. तुमचं कुटुंब या सुखाच्या दिवसांनी भरभरून निघेल. आता तुमचा आत्मविश्वासाचा जो अभाव होता तो आता भरून निघेल. तुम्ही पूर्णपणे आत्मविश्वासी बनाल. तुम्ही प्रत्येक गोष्ट आता खूप चांगल्यारीत्या कराल. जो व्यक्ती स्वतःला तुम्हाला म्हणत होता की आता तुम्ही काहीही करू शकणार नाही, तो व्यक्तीसुद्धा आता पाहतच राहणार की तुम्ही काय काय कराल. आता तुम्ही काळजी करणे सोडून द्या आणि ईश्वराच्या शरणी जा. ईश्वराच्या पाया पडा. त्यांचे धन्यवाद माना की तुम्हाला त्याने हे जीवन दिले आहे आणि या जीवनात तुम्हाला जे काही आता पुढे या काही दिवसात मिळणार आहे ते सुद्धा ईश्वराच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादानेच मिळणार आहे. तुम्हाला आता ईश्वराचे आभार मानायचे आणि नंतर आपले कार्य सतत करत राहायचे. हा संदेश तुम्ही जर स्वामींना मानत असाल तरच शेवटपर्यंत ऐका. जसा अज्ञानी माणूस काही गोष्टी त्याच्या अज्ञानामुळे गमावून बसतो, तसा जो व्यक्ती आयुष्यात चांगले अनुभव अनुभवणार आहे आणि अनुभवत आहे त्या व्यक्तींनी जर देवाचे नामस्मरण घेणे, त्यांची भक्ती करणे सोडले तर त्याला आयुष्यात बर्बादी व्हायला लय वेळ लागत नाही. त्यामुळे तुम्ही स्वामींना विसरू नका. स्वामी कधीच तुम्हाला संकटात सापडू देणार नाही. तुम्ही ज्या संकटात सापडत आहात त्यांपासून स्वामी तुम्हाला नक्की बाहेर काढतील. आता तुम्हाला काळजी करण्याचे काहीही कारण नाही. आता स्वामी प्रत्येकाची साथ देत आहेत. जो व्यक्ती स्वामींचे नामस्मरण करतो, जो व्यक्ती स्वामींची भक्ती करतो, स्वामी अशा व्यक्तींना कधीच आयुष्यात एकटे सोडत नाहीत. थोडासा उशिरा का होईना पण त्याला एकदा असा अनुभव देतील जो त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल.
तुम्ही जे गोष्टीबद्दल विचार केला होता ती तुम्हाला मिळत नाही. याचा अर्थ असा नाही की देवाचं तुमच्यावर लक्ष नाही. याचाच अर्थ असा आहे की देव तुम्हाला त्यापेक्षाही 10 पटीने जास्त देणार आहे आणि त्यासाठी तुम्ही आता तयार राहा. देव लवकरच तुमच्या आयुष्यात चमत्कार टाकणार आहे. तो चमत्कार तुमचं आयुष्य भरभरून टाकेल. त्या चमत्काराची जास्ती वाट पाहण्याची सुद्धा गरज नाही. डोळे बंद करा, स्वामींचे नाम स्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे म्हणा. स्वामी समर्थ या नावाची ताकद तुम्हाला कळेल आणि तुम्ही ज्याबद्दल विचार केला होता त्यापेक्षाही चांगल्या गोष्टी तुम्हाला मिळायला चालू होतील. आता दुःख, दारिद्र्य, कर्ज, गरिबी सगळं काही तुमचं आता जळून जाईल. आता तुमचं आयुष्य आनंदाने, सुखाने भरभरून जाईल. येत्या काही काळात तुम्ही आता एवढ्या चांगल्या स्तराला जाल ज्याबद्दल कदाचितच तुम्ही विचार केला असेल. आता तुम्ही कधी विचारही नव्हता केला त्या ठिकाणी पोहोचणार आहात. त्यामुळे काळजी करू नका आणि संयम ठेवा. भीती मनातून काढून टाका. तुमचं सर्व काही चांगलं होईल. तुमचं सर्व काही चांगलंच होत आहे आणि ते सदैव सतत असंच राहणार आहे. आता जे काही होणार आहे ते नक्की चांगलंच होईल. या गोष्टीवर तुमची विश्वास ठेवा आणि या संदेशाला चुकवू नका, कारण आत्तापासूनच तुम्हाला अनुभव मिळायला सुरुवात झाली आहे. तुम्ही हा संदेश पूर्णसुद्धा ऐकू शकणार नाही त्याआधीच तुम्हाला आनंदाच्या बातमीचा कॉल येईल. बाळा, तुम्ही त्या लोकांमध्ये येता ज्यावर देवाची कृपा सदैव असते. फक्त थोडा नशीब त्यांचा दगा देतो, पण त्यांची मेहनत एवढी असते की त्यांना जे काही हवं आहे ते मिळवून घेतात. त्यांना अशक्य असं काहीच नाही. ते सर्व काही आपल्या मनाप्रमाणे आणि इच्छांप्रमाणे करतात. असे लोक सदैव आपल्या मनाचं ऐकतात, सदैव आपल्या हृदयाचं ऐकतात आणि हे सदैव लोकांचे खूप चाहते असतात. लोक अशा लोकांवर खूपच प्रेम करतात. लोक अशा लोकांचे खूपच दिवाने असतात, कारण हे लोक स्वभावाने खूप प्रेमळ आणि मायाळू असतात. असे लोक कोणाशी शत्रुता करतच नाहीत आणि कदाचित एखाद्याशी शत्रुता झाली तर तो जर यायला नडेल तर हे त्यांना कधीच सोडत नाहीत आणि जर तो यांच्याशी प्रेमाने वागेल तर हे शत्रुता पूर्णपणे विसरून जातात. अशी लोक आयुष्यात फार प्रगती करतात. हे लोक स्वतःचा सोबत आपल्या जवळच्या माणसांचा सुद्धा खूप जास्त विचार करतात. यांना आपण पुढे जावं, सोबत आपल्या जवळचे काही माणसंसुद्धा आपल्याबरोबर पुढे जावी असे वाटते. हे सदैव सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या भावना ठेवतात. सदैव आपल्या माणसाशी आपुलकीने वागणे, त्यांच्याशी बोलणे, त्यांच्याशी कसे राहणे यांना सर्व काही माहिती असते. हे आपला आनंद जितका वाटतात तितका त्यांचा तो आनंद वाढत जातो आणि जितका हे वाढवतील तितका याचं आयुष्य सुखाचं आणि आनंदाचं राहील. असे लोक फक्त एका गोष्टीमुळे मूर्ख मानले जातात, ते म्हणजे लोकांवर अति विश्वास दाखवणे. तुम्ही आयुष्यात विश्वास ठेवा, प्रत्येक जणावर ठेवा, पण तो एवढा ठेवा की कदाचित कोणी तुम्हाला धोका दिला तर तो कितीही जवळचा का असेना त्यांना सोडण्याची हिंमत तुमच्या अंगी असली पाहिजे. त्यांना विसरण्याची ताकद तुमच्या मनात असली पाहिजे आणि जेव्हा ही ताकद एकदा का तुमच्याजवळ येईल तर तुम्ही पूर्ण सर्व गुण संपन्न व्हाल. तुम्हाला आयुष्यात दुसरं कोणतंच काही करण्याची किंवा शिकण्याची गरज नाही. तुम्ही सर्व गुण संपन्न बनाल.
आत्मदर्शनाशिवाय आनंद नाही. तसाच तुम्ही एकदा एखाद्या गोष्टीला अनुभवल्याशिवाय तुम्हाला त्या गोष्टीची खरी जाण नाही. आयुष्य हे पत्त्याच्या खेळासारखे आहे. त्या पत्त्याच्या खेळात काही वेळेस राजासारख्या भारी पत्त्यांचा सुद्धा काही उपयोग होत नाही. पण त्यावेळेस एकदा अशा काही लोकांचा उपयोग होतो. ते आपली दादागिरी दाखवून सर्व काही मिळवून येतात. त्याप्रमाणे तुम्ही नाही. तुम्ही पूर्णपणे आगळे वेगळे आहात. जगाच्या वेगळे आणि आपल्या मनमर्जीचे राजे आहात. तुमच्यापुढे सहजासहजी कोणाचे चालत नाहीत आणि ज्यांचे चालतात ते सुद्धा तुमचे खूप जवळचे असतात. त्यामुळे तुम्ही त्यांना काही म्हणत नाही. तुम्ही खूप बलवान आहात. तुम्ही खूप जिद्दी आणि यशस्वी होण्याच्या प्रतीक्षेत आहात. तुमची आशा तुम्हाला सर्व काही देईल. तुमची जे आशा आहे ते तुम्ही सोडू नका, कारण येत्या आठवड्यात त्यासाठी मोठा चमत्कार लिहिलेला आहे. ते वरदान लवकर तुम्हाला प्राप्त होईल. फक्त तुम्ही विश्वास ठेवा. विश्वास ही गोष्ट या संदेशाला सुरुवातीपासून ते आखरीपर्यंत म्हटली गेलेली आहे. कारण विश्वास ही एकुलती एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला आयुष्यात कुठेच हरू देत नाही. जे काही आपल्याला पाहिजे आहे ते सर्व ही विश्वास नावाची गोष्ट देऊ शकते. विश्वास जर असेल तर सर्व काही आपण करू शकतो आणि तो जर विश्वास नसेल तर आपल्याला काहीसुद्धा करणं अशक्यच जातं. आपल्या अंगी आत्मविश्वास सदैव असायला हवा. कारण जोवर आत्मविश्वास राहणार नाही तोवर आपल्यासाठी काही गोष्टी या योग्यप्रमाणे मिळणार नाही. एकदा का आपला आत्मविश्वास आला आणि तो वाढला की मग सर्व काही आपण करू शकतो. आशा म्हणजे दुःखी लोकांचा दुसरा आत्मा होय. ते काही जास्त फार मोठा नाही. पण आशा ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला आयुष्यात सर्व काही योग्य देते. योग्यप्रमाणे ती आपल्याला देते आणि आपल्या सर्व काही गोष्टी या चांगल्या रीतीने पार पडतात. आशा व निराशा ह्या दोन पैलू असतात आणि या आयुष्यात येत असतात. पण तुमच्यासारख्या लोकांना त्यांचा काहीही फरक पडत नाही. आणि स्वामीसुद्धा म्हणतात, जर तुम्हाला आयुष्यात काही करायचे असेल तर आशा आणि निराशा या दोन्ही गोष्टी येतच राहतील. तुम्ही त्या दोघांनाही विसरा आणि फक्त ध्येयावर लक्ष ठेवा. तुमच्यासाठी जीवनात आशा येवो वा निराशा येवो, पण तुम्हाला ध्येयाच्या मागे जायचं आहे हे कधीच विसरायचं नाही. जोवर ध्येय तुम्ही गाठणार नाही तोवर काहीही करायचे नाही. आशावादी असले तर आयुष्यात सदैव फायद्यात राहाल. कारण तुम्ही जेव्हा आशावादी व्हाल तेव्हा तुम्हाला सर्व काही योग्य दिसेल. सर्व तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे होताना दिसेल आणि याचमुळे तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाल. तुम्ही प्रगती खूप कराल. एवढी प्रगती कराल जेवढी कधी तुम्ही कदाचितच विचार केली असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनात कधीच स्वतःला आळशी बनवू नका. आळस येईल पण त्यांना पळवा. त्या आळसाला पळवायला फक्त थोडीशी आपली जिद्द आणि मेहनत लागते. जर तुमच्यात काही करण्याची इच्छा असेल तर तो आळससुद्धा तुमची काहीच बिघडवू शकणार नाही. आळसाला सुद्धा तुम्ही हरवू शकता. फक्त तुम्ही जे काही करत आहात त्यात एकाग्रतेने काम करा आणि आळस आला तर त्याला एकदा दूर भगवण्याचा प्रयत्न करून तर पहा. नक्की तुम्ही ते कराल आणि त्यात यशस्वी व्हाल. जसे प्रत्येकाच्या जन्मामध्ये त्याचे जन्मदिनांक, त्याचा जन्म महिना आणि जन्मवर्ष असतो. या 3 गोष्टीहून त्याचं आपल्याला प्रत्येक गोष्टीची जाणीव करून घेता येते. तसेच हा जो तुम्ही संदेश ऐकत आहात त्यामध्ये या टप्प्यात जर तुम्ही आत्तापर्यंत आले असाल तर नक्की तुम्ही आता एका अशा रस्त्यावर आले आहात जो खरंच तुमच्याचसाठी आहे.
आता पहिले तर तुम्ही एकदा डोळे बंद करा, देवाचं नाम स्मरण घ्या, देवाचं एकदा फोटो तुमच्या मनात आठवून घ्या आणि कमेंटमध्ये देवाचं नाव टाईप करा. आणि त्यानंतर देवाचं नाव टाईप केल्यानंतर आता या संदेशाला न चुकता एकाग्रतेने कान उघडे ठेवून आणि स्पष्टपणे ऐका. यातील एक सुद्धा शब्द चुकवणे तुमच्या आयुष्यात फार मोठी चूक असेल. एक ना एक शब्द तुम्ही मन लावून आणि एकाग्रतेने ऐका. तो शब्द लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात फार महत्त्वाचा आहे. हे तुमच्या आयुष्याचं पूर्ण पत्र आहे. तुमचं आयुष्य काय आहे, कसं आहे आणि का आहे, सर्व काही आहे. तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचंय तर खूप, पण तुम्ही यशस्वी होण्यासाठी प्रयत्न मात्र खूप कमी करता. तुमच्या आशा ह्या खूप प्रभावी आहेत. तुम्ही खूप आशावादी आहात. तुम्ही विचार खूप मोठे मोठे करता आणि नक्की काहीसाठी तर तुम्ही जीव लावून मेहनतसुद्धा केली आहे आणि त्याचे देवाने योग्य ते फळ तुम्हाला दिले आहे. पण आता तुमच्या मोठ्या स्वप्नांचं काय? ते काय असेच राहणार का? तर नाही. तुम्ही त्या लोकांपैकी नाही जे आपले स्वप्न अर्ध्यात सोडून जातील. तुम्ही ते स्वप्न पण काही येत्या वर्षात पूर्ण करणार आहात. आणि तुम्ही आत्ता जे विचार करत आहात त्या जास्त विचार करू नका. तुमच्या डोक्याचा वापर करू नका, तुमच्या हृदयाचा वापर करा आणि तुम्हाला जे आवडते ते करा, कारण त्याशिवाय तुमचं आयुष्यात भलं होणार नाही. जेव्हा तुम्ही ठरवाल की हो मी हेच करणार आणि मला हे आवडते, तेव्हा तुम्ही ते करायला जा, कारण त्याशिवाय तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकणार नाही. जे तुम्हाला आवडते, जे तुमच्या मनाला पटते, तुम्ही अशी गोष्ट निवडा आणि पुढे चला. आणि मग बघा, तुमच्या पुढे कोणी दुसरा जाऊ शकणार नाही. आयुष्यात तुमच्याकडे प्रत्येक गोष्ट असेल, पैसा, नाव, ऐश्वर्य, सर्व काही. जे खूप काही लोकांच्या अपेक्षा राहतात त्या गोष्टीसुद्धा तुमच्या होतील. फक्त तुम्हाला करायचे काहीच नाही. विश्वास ठेवायचा आहे आणि देवाचे नामस्मरण करून त्या गोष्टीला करण्यास सुरुवात करायची. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जे करायचं आहे ते लवकर करा. बरं की एकदा वेळ गेला की मग अशक्य हे शक्य होणार नाही. स्वामी करतील अशक्य ही शक्य, पण तेही एका मर्यादित वेळेपुरतं. आणि जेव्हा त्या वेळेत तुम्ही बाहेर निघाल किंवा त्या वेळेत काहीतरी असं मिळवून घ्याल, तेव्हा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. ही तर एक संधी मात्र आहे तुमच्याकडे. ही गेली त्यानंतर तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा. संधी आयुष्यात बार बार येतात, पण त्या योग्य संधीचा योग्य फायदा उचलणे हे प्रत्येकाच्या हातात नसते. आता ते तुमच्या हातात आले आहे, त्यामुळे ते चुकवू नका. आता काळजी नका करू. जे काही करायचे आहे ते करण्यास सुरुवात करा. परिस्थितीशी जुळवून घ्या, पण त्याची लाचारी पत्करू नका. परिस्थिती एक अशी गोष्ट आहे, आत्ता यश आणि काही वेळातच अपयश देऊ शकते. त्यासाठी जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल आणि तुम्ही सर्व काही योग्य कराल तर तुमच्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट होईल. तुमच्या आयुष्यात जे काही संकटे आहेत, तुमच्या आयुष्यात जे संकटे येत आहेत आणि तुम्ही ज्या संकटांचा आत्ता सामना करत आहात, ते सर्व येत्या काही तासांमध्ये नष्ट होतील. येता दुसरा दिवस तुमचं आयुष्य बदलण्यासाठीच आला आहे. आता काहीही करण्याची गरज नाही. आता रडण्याची गरज नाही. फक्त आता विश्वासाची गरज आहे. जर तुमचा पूर्ण विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट शक्य आहे आणि सर्व काही तुमच्या मनासारखं होईल. तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकला असाल तर कमेंटमध्ये हो
लव यू गॉड असं टाईप करा, म्हणजे आम्हालाही कळेल. आणि स्वामींचे नामस्मरण घेत राहा आणि स्वामींची भक्ती करा. श्री स्वामी समर्थ.